आज आपण नवी मुंबईतील एक खूपच रोमांचक ठिकाण एक्सप्लोर करणार आहोत, ज्याचं नाव आहे कलावंतीन दुर्ग। नवी मुंबईमधील पश्चिम घाटातील 2350 फूट उंचीचा कलावंतीन दुर्ग हा एक थरारक ट्रेक समजला जातो। सो आजच्या या ट्रेकमध्ये जबरदस्त मजा आणि अनेक नवीन अनुभव येणार आहेत। कलावंतीन दुर्ग ट्रेकची सुरुवात ठाकूरवाडी या गावातून होते। येथे येण्याचे पर्याय म्हणजे पहिला, जर तुम्ही प्रायव्हेट व्हेकलने आलात तर तुम्ही इथे पोहोचाल, आणि दुसरा, जर तुम्ही रेल्वेने पनवेल स्टेशनला उतराल तिथून तुम्ही बसने ठाकूरवाडीपर्यंत येऊ शकता। तिथून 10 मिनिटं चालून तुम्ही या पायथ्याला पोहोचाल। तर मित्रांनो, सकाळचे 9:30 वाजलेत आणि आपण कलावंतीन दुर्गाच्या पायथ्याशी पोहोचलोय। सो मित्रांनो, आता आपण कलावंतीन दुर्गाच्या पायथ्याशी पोहोचलोय। तिथूनच पाठून अशी आपली ट्रेक सुरू होते। सो लेट्स स्टार्ट दिस ट्रेक। इथून पूर्ण कलावंतीन दुर्गाच्या टॉपला जाईपर्यंत जवळपास 2 ते 2.5 तासाचा ट्रेक करावा लागतो। इथे ट्रेकिंगसाठी अनेक कॉलेजचे, अकॅडमीचे व मित्रांचे ग्रुप येतात। खूप साऱ्या फॅमिलीज पण इथे सुट्टीमध्ये ट्रेकचा आनंद घेताना दिसतात। कलावंतीन दुर्ग व प्रबळगड एकमेकांना संलग्न लागून आहेत, त्यामुळे दोन्ही ठिकाणांवर जाण्याचा रस्ता एकच आहे। हा रस्ता प्रबळ माचीपर्यंत सेमच आहे। तिथून 2 फाट्या फुटतात, एक फाटा जातो कलावंतीन दुर्गाकडे आणि एक जातो प्रबळगडाकडे। तो मी तुम्हाला तिथे आल्यावर दाखवेनच। चढाई करताना ठिकठिकाणी थांबून विश्रांती घेण्यासाठी निवारे आहेत व नाश्त्याची सोय देखील आहे। वर जाण्यासाठी व्यवस्थित पाऊलवाट किंवा याला रस्ता म्हणू शकतो, जो की जसा ट्रेकचा असतो तसाच आहे, तुम्ही बघू शकता, पण व्यवस्थित आहे। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जागोजागी मार्गदर्शनासाठी दुर्गाकडे जाणाऱ्या दिशेच्या पाट्या लावलेल्या आहेत, किंवा मग इकडे असे दगडांवर किंवा असे झाडांवर खुणाही केलेल्या आहेत। जरी तुम्ही नवीन ट्रेकर असाल तरी तुम्ही आरामात ही ट्रेक करू शकता। तुम्ही अजिबात इथे हरवणार नाही किंवा हॉटेल आहेत। तसंच जर तुम्हाला इथे राहून नाईट कॅम्प करायचा असेल तर इथे टेंट्सची सुविधा दिली जाते। या माचीवरून कलावंतीन दुर्ग आणि प्रबळगडाकडे जाणाऱ्या वाटा वेगवेगळ्या होतात। डावीकडे कलावंतीन दुर्ग तर उजवीकडे प्रबळगडचा रस्ता आहे।
सो फायनली आता आपण जिथून खरा थरारक अनुभव सुरू होतो त्या कलावंतीन दुर्गाच्या सुक्याची चढाईला सुरुवात करतोय. वर बघितल्यावर थोडी भीती वाटते, पण वर ट्रेक करण्यासाठी खूप एक्साइटेड आहे. आता जवळपास 12 वाजलेत आणि आम्ही हा सुका चढायला सुरुवात करतोय. पोचले आपण वर एक छोटासा टेक राहिला. अशक्य सुंदर असं हे दृश्य खरंच खूप भारी वाटतंय. 2.5 तासाच्या ट्रेक नंतरचा हा नजारा मन लुभावणारा आहे. आता हा कलावंतीन दुर्गाचा शेवटचा टोक. हे 90 डिग्री असलेलं 15 ते 20 फूट उंचीचं खडक यावर चढल्यानंतर आपण पोहोचू कलावंतीन दुर्गाच्या शिखरावर. हेच या दुर्गाचं शेवटचं टोक आहे. हा या ट्रेकचा शेवटचा पॉइंट. दुर्गाच्या शिखरावर छत्रपती शिवाजी महाराजांचं एक स्मारक आहे, ज्याची स्थापना 28 मार्च 2021 रोजी झाली. अतिशय कोरीव व देखणी मूर्ती आहे महाराजांची. इथून आसपासची दिसणारी ठिकाणे म्हणजे इथून डाव्या बाजूला माथेरान दिसतं, समोर गिरीशगड दिसतो आणि उजव्या बाजूला कर्नाळ किल्ला आहे. तसंच दुर्गाच्या अगदी समोरच दुर्गाला लागूनच असलेला प्रभाळगडही आपल्याला इथून स्पष्टपणे दिसतो. मित्रांनो, कलावंतीन दुर्गा आता उतरतोय. खूप मजा आली वर जायला. खूप थरारक अनुभव होता. आशा करतो मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ खूप आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. या व्हिडिओतली कोणती गोष्ट तुम्हाला आवडली ती खाली कमेंट करून नक्की मला सांगा. आणि असेच नवनवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. सो मिळूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ॲज ऑलवेज स्टे फिट, बी क्रेझी, लव्ह युअर सेल्फ, नेव्हर गिव्ह अप अँड डू वॉट एव्हर इट टेक्स. माय लवली फ्रेंड्स, बाय बाय.